मी आता अगदी स्पेसिफिक प्रश्न घेते. खरं तर महिला बालविकास विभागाबरोबर मी उपसभापती असताना ज्या बैठका घेतल्या त्याच्यात तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद कायम मिळालेला आहे. आपण थोडंसं संख्या आणि मानधन याच्या वाढवण्याचा प्रयत्न करताय ही चांगलीच गोष्ट आहे. मूळ मुद्दा असा आहे, महाराष्ट्रात तालुके 351. आपली संख्या 2008च्या आदेशानुसार 105 समुपदेशन केंद्र म्हटली होती. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये ते होणं याला फार विलंब झाला आहे. 26 सालात आपण पोचलेलो आहे. प्रचंड असं दिरंगाई झालेली आहे. खरा मुद्दा असा आहे, सन्माननीय सचिन भाऊ अय्यर आपण उपसभापती असताना मी इथे ही मांडते लक्षवेधीवरचा प्रश्न, मला एक चांगलं पण वाटतं आहे. याच्यासाठी वाटतं आहे की तिथे बसून काहीच बोलता येत नाही. तर एक कुटुंब कारण काय बोललं नाही तर आपला ऑक्सिजन आहे ना, बोललं पाहिजे ना, आपण सांगू शकलं पाहिजे. तर मुद्दा असा आहे की एक कौटुंबिक डिस्कॉर्डची केस, कौटुंबिक कलहाची केस आली, पती पत्नी दोघंही जण, आपण त्यांना सरकारच्याच कौटुंबिक संरक्षण कायद्याच्यानुसार 300 लोक नेमलेले आहेत महाराष्ट्रावर. प्रत्येक पोलीस स्टेशन असं सांगतं आणि SP आणि CP की भरोसा सेल नेमलेले आहेत आणि ही परत समुपदेशन केंद्र आहेत. म्हणजे एकाच आजारासाठी आपण 3 ठिकाणी त्यांना पाठवतो. आणि म्हणून माझी सजेशन ही होती की पोलिसांची भरोसा असेल, कौटुंबिक संरक्षण कायद्याच्यानुसार जे DV ॲक्टनुसार सरकारी अधिकारी नेमलेले ते अधिकारी आणि ही समुपदेशन केंद्र ही जर का एकत्र वर्ग करून काम समन्वय केला आपण, तर 3 वेळेला जी फरफट होती कुटुंबांची ती कमी होऊन संख्या कमी होईल आणि त्याच्यात एकच सूत्रता येईल. नाहीतर एके ठिकाणी सांगतात समझोता करा, एके ठिकाणी सांगतात घटस्फोट घ्या. तर या दृष्टिकोनातून अशी पावलं उचलून सर्व महाराष्ट्राच्या ब्लॉक्समध्ये समुपदेशन केंद्र, भरोसा सेल आणि DV ॲक्टनुसार अधिकारी यांचा समन्वय आपण कधीपर्यंत करू शकाल? सन्मान्य नीलमताईंनी ज्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत की 3 ज्या सुविधा आहेत त्या इंटिग्रेट करून त्याच्यामध्ये एक स्ट्रीमलाईन करण्यात यावं आणि त्या दृष्टिकोनातून विधी व न्याय विभाग असेल, गृह विभाग असेल आणि महिला व बालविकास विभाग आम्ही तिन्ही त्या संदर्भामध्ये समन्वय करून अधिकाधिक गतीने म्हणजे कोणाचीही आलेल्या दाम्पत्याची फरफड होणार नाही आणि त्या संदर्भातली सुद्धा तिन्ही विभागाचे अभिप्राय घेऊन त्या संदर्भातली SOP तयार करण्यात. चित्राताई, धन्यवाद सभापती महोदय. अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. स्पेसिफिक्स. हो, आता सगळ्यात पहिल्यांदा या समुपदेशन केंद्रात काम करणारे समुपदेशक